हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आता आज सकाळी उठल्यानंतर ना माझा व्हिडिओ शूट करायचा अजिबातच मूड नव्हता आणि म्हणूनच डायरेक्ट स्वयंपाकापासून आता मी व्हिडिओची सुरुवात केली. पण काम तर करायचं आहे आणि म्हणूनच म्हटलं की आपला आळस, आपला बाकीचा विचार सगळं बाजूला ठेवून ना आपल्या कामाची सुरुवात करूया. आणि सकाळी उठल्यावर आपल्याला एकदम फ्रेश, खुश, उत्साह वाटावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण खरं सांगायचं तर नेहमी असं होतच नाही. असा एखादा दिवस असतोच की सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, पण तरीसुद्धा ना मन असं नकोसं झाल्यासारखं वाटतं. कधी थोडंसं तब्येतीमुळे म्हणा, किंवा कधी घरातल्या छोट्या गोष्टीमुळे, किंवा कधी कधी विनाकारणही मन अस्वस्थ होतं. आणि हो, कधी कधी उठल्यावर आळस येतो, काहीच कारण नसतं, काही इच्छा होत नाही, कधी मूड स्विंग्स होतात, कधी मनात चिंता असते. आणि हे अगदी ना सामान्य आहे, हे प्रत्येकासोबत होतं. पण जर हे वारंवार होत असेल ना, तर मात्र त्यामागचं कारण शोधणं अगदी गरजेचं आहे. कारण सतत जर असंच चालू राहिलं ना, तर त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. स्त्री म्हणा, गृहिणी म्हणा, किंवा आई, बायको, प्रत्येकाच्या आयुष्यात ना चढ उतार हे चालूच असतात. पण आपला दिवस नकारात्मकतेने भरलेला न राहता आपण त्यात आनंद कसा शोधायचा ह्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि आनंद ना म्हणजेच काय, चांगल्या गोष्टी आपोआप मिळत नाही, तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आता आज भरीत बनणार आहे, पण थोडासा वेगळा प्रकार आहे. त्यात एक उकळलेला आलू घालते आणि असा ना एक टोमॅटोसुद्धा त्याचसोबत भाजून घेते. त्याने मस्त टेस्ट येते आणि त्याला तडका वगैरे द्यायची गरज नाही, अगदी कच्चंच राहतं, कारण बाकीचं सगळं आपण असं भाजून घेतो. ह्याची रेसिपी ना कधीतरी मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तर आज मी सगळ्यात आधी माझा स्वयंपाक आवरून घेतला आणि त्यानंतर मग निवांतपणे पूजा केली. आज मस्त अशी 2 जास्वंदाची फुलं निघाली होती. दोन्ही फुलं ना मस्त बाप्पाला वाहिली आणि बाकीची जी फुलं आहेत झेंडूची, ती इतकी मोठं आहेत की एक एक अख्खं फुल वाहल्याच जात नाही. त्यामुळे असं ना छान फुलांच्या पाकळ्या केल्या आणि मग सगळ्या देवघरात वाहिल्या, सगळ्या देवांना वाहिल्या आणि अशी मस्त माझी सुंदर पॉझिटिव्ह पूजा झाली. आता पुढची कामं करता करता आपण परत त्याच विषयावर बोलूया. आता माझ्या व्हिडिओतून प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह मोटिवेशन हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. पण त्यातूनही मला अशा काही कमेंट्स ऑब्झर्व झाल्या, किंवा असं काही इन्स्टाला मेसेजेस येतात ना, खरंच थोडंसं वाईट वाटतं. म्हणजे अशा काही कमेंट्स असतात की ताई, आता ना काहीही होऊ दे, म्हणजे आनंद, दुःख काहीच वाटत नाही, अगदी न्यूट्रल वाटतं, कशातच मन लागत नाही आणि सतत निगेटिव्ह वाटत असतं, म्हणजे काहीच करायची इच्छा होत नाही. अशा जेव्हा कमेंट्स वाचते ना, तेव्हा खरं तर उत्तर तर द्यावंसं वाटतं, पण त्या कमेंट्समध्ये उत्तर देणं ना मला पॉसिबल वाटत नाही. थोडक्यात मी उत्तर देतेही, पण आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आपल्यामध्येही कुठे ना कुठे ही भावना असते आणि आपल्या आसपासच्या काही मैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबतही आपल्याला माहिती असेल तर नक्कीच काही ना काही पॉझिटिव्ह शेअर करू शकतो. तर सगळ्यात आधी ना मी निगेटिव्ह एनर्जी किंवा सतत उदास का वाटतं याची काही कारणं सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण सगळेच हे अनुभवतो, पण वारंवार अनुभवत असाल तर त्यावर आपल्याला काम करायची गरज आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे उठल्यावर आळस, थकवा आणि एनर्जी नसल्यासारखं वाटणे. सकाळी उठल्यावर शरीर जड वाटणं, थकवा जाणवणं, गळून गेल्यासारखं वाटतं. हे फक्त ना शारीरिक नाही तर कधी कधी मानसिक थकव्यामुळे होतं. रात्री नीट झोप झाली नसते, किंवा आपलं डेली रुटीन थोडंसं बिघडलेलं असतं, कधी तणाव असतो, किंवा आपल्या शरीराला कधी विश्रांती मिळालेली नसते. त्यामुळे हे होणं साहजिक आहे. पण जर असं हे नेहमीच होत असेल तर त्यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे एकतर आपल्या झोपेची नियमित वेळ ठरवली पाहिजे, किंवा सकाळी उठल्यानंतर मग आपल्याला आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून काहीतरी व्यायाम किंवा स्ट्रेचिंग तरी केला पाहिजे. विटॅमिन डी म्हणजे सूर्यप्रकाशात बसलं पाहिजे. असे छोटे छोटे बदल करून बघा, त्याने सुद्धा खूप फरक पडू शकतो. दुसरं कारण म्हणजे ना सतत मनात वाईट विचार चालू असतं. तसंही एखादी छोटी गोष्ट झाली तर आपण ना त्याबद्दल खूप नकारात्मक विचार करतो. मी हे करू शकत नाही, माझ्यामुळे हे झालं, माझ्यामुळे काहीच बदलू शकत नाही, हे सगळं माझ्यासोबत का होतोय, या सगळ्या विचारांनी ना फक्त आपला कॉन्फिडन्स कमी होतो. खूप जास्त विचार केल्याने शरीर आणि मन दोन्ही थकून जातं आणि ऑफकोर्स यामुळे कोणत्याच गोष्टीत उत्साह राहणार नाही. त्यामुळे लोकांचं वागणं, तुलना किंवा अपेक्षा
हे ना आपलाच जास्त विचार वाढतात। त्यामुळे खूप जास्त विचार न करता आपण यावर उपाय म्हणून आपल्याबद्दल थोडंसं पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करू शकतो। म्हणजे मी पुरेशी आहे, मी प्रयत्न करू शकते, किंवा मी हे पूर्ण करू शकते, किंवा दररोज ना एका गोष्टीसाठी का असे ना आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। बघा आपोआप आपली निगेटिव्हिटी ना थोडी दूर होते। त्यानंतर टी व्हीवर किंवा सोशल मीडियावर असे प्रेरणादायी किंवा सकारात्मक गोष्टी सांगणारे ना बरेचसे असे आहेत व्हिडिओज, ते बघा। त्यामधूनही ना काही वेळासाठी का असे ना पण आपल्या मनात पॉझिटिव्हिटी येते। त्यानंतर आपल्या मनात एखादा निगेटिव्ह विचार आला असेल तर तो लिहून काढा आणि त्यावर मग पॉझिटिव्ह गोष्ट आपण काय करू शकतो हे तुम्ही स्वतःला विचारून बघा। सगळी कामं झाल्यानंतर ना मी हे काम करायला घेतलं। अश्विनचा कॉल चालू झाला आणि त्या वेळेत मला हे काम करायचं होतं। आता का ते सांगते। ॲक्च्युली हे ना ती चुरी म्हणतो ना आपण, अगदी तुटलेला तांदूळ असतो तो आहे, आणि तो मी स्पेशली असं इडली वगैरे बनवायला वापरते। तर काय झालं, खूप दिवसापासून ना तो तांदूळ एका ठिकाणी ठेवला होता आणि त्यावर माझं काहीच लक्ष नव्हतं। आणि अश्विनची आहे बरं का अशी सवय। अश्विनची काय, कालच्या व्हिडिओमधून मला कळलं की बऱ्याच पुरुषांची अशी सवय आहे, फ्रीज हुसकावून बघणे किंवा डब्बे एखादा काढून बघणे आणि बघ हे किती दिवस झाले नाही बनवलं, हे किती दिवसापासून तसंच आहे, हे खराब झालंय, हे बनव ते बनव, हे चालू असतं। तर हे तांदूळ ना थोडेसे खराब झाल्यासारखे मला वाटले। म्हणजे जी पाखरं असतात ना ते बघा फकड्या अशा छोट्या छोट्या घरामध्ये उडताना दिसतात, तर ती एखादी जरी गेली ना तर त्याची अंडी होतात आणि ती त्यातच मरून पडतात। तर तसंच काही झालं होतं आणि हे सगळं काम मला लपून करायचं होतं, नाहीतर बोलणी खावी लागली असती। एखादी मोठी वस्तू तुटली ना तर त्याबद्दल मी सांगू शकते की सायलेंट ट्रीटमेंट मला मिळेल, म्हणजे काहीच बोलणं नाही खावं लागेल। पण जर खायचा पदार्थ चुकून एखाद्या वेळी वाया गेला किंवा असं काहीतरी झालं तर मात्र बोलणी ऐकावी लागतात। मग मी ती स्वच्छ केली, सगळे तांदूळ स्वच्छ केले आणि लगेच ना तांदूळ आणि उडदाची डाळ आहे ती भिजत ठेवली इडली किंवा डोसा बनवण्यासाठी। म्हणजे ते बॅटर आहे ते आता उद्या होईल रेडी। आणि सगळं झाल्यानंतर ना मला जे काम करायचं होतं फायनली मी ते करते आता। म्हणजेच फोरहेड, अप्पर लिप आणि आयब्रो मला करायचे आहे। त्याआधी आम्ही बाल्कनीत खूप वेळपर्यंत चहा घेत उभं होतो, गप्पा गोष्टी चालू होत्या आणि रियांशनी मग त्या एक्झोराची फुलं तोडून अशी मला इथे लावून दिली आणि ती काढू नकोस, तशीच ठेव असं सांगितलंय। आता फ्रेश व्हायच्या आधी जोपर्यंत ती राहतात मी तशीच राहू देते। आणि फोरहेड करण्यासाठी आता माझ्याकडे ना इथे एक फेशियल रेझर आहे आणि आयब्रो रेझर पण आहे। पण फेशियल रेझर मी फक्त फोरहेड करण्यासाठी वापरते आणि आयब्रो रेझर आहे ते तर ॲक्च्युली खरंच खूप छान आहे आयब्रोज करण्यासाठी। तर फेशियल रेझर आहे त्याच्याबद्दल आणखी एक सांगते की फेशियल रेझर मी फेसवर कधीच यूज केलं नाही आहे आणि यापुढेही यूज करणार नाही आहे। हे तुम्हालाही सांगते की तुम्हीही म्हणजे आता यूज करत असाल, एकदा केलं की मग ते करावं लागतं, पण माझी तरी अजूनपर्यंत हिंमत होत नाही आहे। माझ्या मनात अजूनही ती भीती आहे। पण फोरहेड करते ना तर असे काही खूप जास्त केस नाही आहेत, नॉर्मल जसे असतात तसेच येत आहेत। तर फेशियल रेझर मी फोरहेडसाठी वापरते आणि आयब्रो रेझर आहे ते स्पेशली आयब्रोज करण्यासाठी आणि अप्पर लिप करण्यासाठी। दोन्ही जे प्रोडक्ट आहे ते मी टॅग करते आणि चांगलं आहे बरं का। म्हणजे फेसवर करा किंवा नको तो तुमचा पर्सनल तुम्ही विचार आहे ते करायचं की नाही, पण या गोष्टीसाठी इमर्जन्सीमध्ये किंवा खूप त्रास नाही सहन करायचा असं वाटत असेल तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही वापरू शकता। सगळ्यात आधी मी आयब्रो थोड्याशा सेट करून घेतल्या, त्यानंतर ॲलोवेरा जेल लावलं आणि अगदी 5 मिनिटात हे काम होऊन जातं। चला आता आपण परत आपल्या मेन टॉपिककडे वळूया। तर आणखी निगेटिव्ह किंवा उदास वाटण्याची कारणं म्हणजे आपलं काम पूर्ण न होणं, ते अडकून राहिल्यासारखं वाटणं। आणि कसं आहे ना आपण मेहनत केली तर आपल्याला ऑफकोर्स असं वाटतं की आपल्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे, पण जेव्हा ते नाही मिळत तेव्हा आपोआप निगेटिव्ह किंवा उदास वाटतं आणि स्वतःवरचा विश्वास कमी होतो। हे अगदी साहजिक आहे, पण आपण कंटिन्युटी ठेवायला हवी। मी माझ्याबद्दल सुद्धा एखादा एक्सपिरियन्स नक्कीच शेअर करेल। या बाबतीत असंच होतं की स्वतःला दोष देणं ते कमी करून ना आपण आणखी काय करू शकतो किंवा आपलं काम आणखी बेटर कशा पद्धतीने करू शकतो ज्यामुळे आपल्याला सक्सेस मिळेल यावर आपण विचार केला पाहिजे। त्यानंतर घरात सतत भांडणं किंवा वाद चालू राहणं यामुळे सुद्धा उदास वाटणं, निगेटिव्हिटी पसरणं खूप मोठं कारण आहे। जर घरात सतत वाद किंवा
वातावरण ठीक नसेल ना, म्हणजे प्रेम किंवा समजूतदारपणा नसेल, तिथे मन खरंच खूप थकून जातं. आणि आता सगळ्यात मोठं कारण म्हणजे सतत काम काम आणि काम आणि त्याची दखल न घेणं. दिवसाचा मोठा भाग हा काम करत राहिल्यावरही ना त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही, उलट तू काहीच करत नाही असं ऐकायला मिळतं. काम करत राहूनही कौतुक न मिळालं ना मन खरंच खूप निराश होतं आणि मग आपल्याला वाटतं की माझ्या कामाला काही किंमतच नाही आहे. असं वाटल्यावर आपोआपच आपली ऊर्जा कमी होते आणि मग थकल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत ना जर दुसऱ्यांना आपल्या कामांचं महत्त्व नसेल तर रोज स्वतःलाच सांगा की मी जे करते आहे ते महत्त्वाचं आहे आणि आठवड्यातून स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या घरातील लोक आहे ना त्यांच्याशी बोलून बघा, त्यांना जाणीव करून द्या. पण खरं सांगू, फक्त स्त्रियांच्या बाबतीतच नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीची मनस्थिती ही आपलं घर आणि घरातील माणसांवर डिपेंड असते. कधी कधी पुरुषांची मनस्थितीसुद्धा स्त्रियांसारखी असते. म्हणजे जे मी बोलले ना ते सगळं कधी कधी काही पुरुषांबरोबर होत असतं. आता मी ना सिंपल खिचडी बनवली होती आणि रियांशची इथे रडारड चालू होती की मला काही खिचडी खायची नाही आहे, मला तू काहीतरी चमचमीत करून दे. आणि खिचडी असली की नॉर्मली पापड भाजल्या जातात किंवा फ्राय होतात, तर त्याला मी काही करून देणार नव्हते. तर त्यासाठी एवढी त्याची रडारड चालू होती. आणि तुम्ही बघितलं तो कसा बसला होता, अश्विनच्या एकदम मांडीत बसला होता तो आणि तिथे त्याची रडारड चालू होती. शेवटी अश्विन बोलले की दे त्याला थोडंसं करून, म्हणजे तेव्हा त्याला कुठे चांगलं वाटेल. आणि त्यानंतर मग त्याने कुठे थोडीशी अभ्यासाची सुरुवात केली. कधी कधी वाटतं ना लहान मुलांचं बरं आहे, म्हणजे त्यांच्या मनासारखं नाही झालं की रडारड करणे किंवा रुसून बसणे. किती मस्त आहे ना, ही लाईफ सगळ्यात बेस्ट असते. तर आपल्यालाही कधी कधी वाटतं, आपोआप रडू येतं किंवा रुसून बसणं होतं किंवा असं होतं आपल्यासोबत. पण तरीसुद्धा लहान मुलं ती लहान मुलंच असतात, त्यांचा हट्ट पुरवला जातो. पण आपल्या बाबतीत प्रत्येक गोष्ट नाही होत, ती स्वतःची स्वतःच करावी लागते, स्वतःसाठी स्वतःच बघावं लागतं. तर आता अभ्यास चालू आहे आणि त्याचा अभ्यास कसा घेतेस हे सुद्धा तुम्ही मला विचारता. खरं सांगू, खूप मागे लागावं लागतं. रियांश ना खरं तर एका जागी बसणारा मुलगा नाहीच आहे. आता बघा, त्याला काहीतरी खायला दिलं आहे आणि प्रॉमिस करून मी काहीतरी खायला दिलं होतं त्याला की आता हे खाता खाता म्हणा किंवा खाल्ल्यानंतर कधीही थोडासा अभ्यास करावा लागेल. एक्झाम असू देत किंवा मग नॉर्मल दिवस असू देत, त्याच्या मागं लागावंच लागतं. आत्ता तरी तो करायला तयार असतो कारण उद्या पेपर आहे. पण नॉर्मल म्हणजे रेग्युलर स्कूल चालू असतं ना त्यावेळी अर्धा पाऊण तास त्याचा अभ्यास असतो, फक्त होमवर्क करणे आणि काही टेस्ट वगैरे असेल तर त्याचं लर्निंग करते. बाकीचं मला अगदी अक्षरशः त्याच्याकडून करून घ्यावं लागतं. बस रे, कर रे, तुला हे देते, तुला ते देईल, हे केल्यानंतर तुझ्यासोबत असं करेल, हे सगळं आमिष कधी कधी किंवा काहीतरी वेगळं करावं लागतं त्याच्यासोबत. प्रत्येकासोबत नाही होत ही सिच्युएशन, पण मुलांचा स्टडी पण आजकाल इतका वास्ट आहे की खूप सारं करावं लागतं. ॲक्च्युली वास्ट नाही आहे पण खूप लेंदी आहे. म्हणजे आपल्या वेळी कसं हाफ इयरली एक्झाम म्हटली की अर्धा पोर्शन असायचा, आत्ता तसं नाही आहे, कमी आहे पोर्शन पण थोडंसं कठीण आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि कधी कधी आम्हालाच वाटतं दोघांना की आपण खूप जास्त प्रेशर तर देत नाही आहे ना, म्हणजे कॉम्पिटिशनच्या नावाखाली म्हणा किंवा चांगले मार्क्स आणण्यासाठी आपण खूप जास्त त्याच्या डोक्यावर प्रेशर देत नाही आहे ना. जेवढं त्याच्याकडून झेपतं किंवा जेवढं त्याच्याकडून होतं तेवढंच आम्ही त्याच्याकडून करून घेतो. खूप ए ग्रेड आला पाहिजे अशी आमची अपेक्षाही नाही आहे किंवा आउट ऑफ मार्क्स आले पाहिजे असं आमचं म्हणणं नसतं. पण ज्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, त्या खरंच लर्न करायच्या आहेत, शिकायच्या आहेत, त्याबद्दल आम्ही थोडासा फोर्स करतो. तर आता एक्झाम चालू आहे म्हणून अभ्यास जरा जास्त वेळ होतो. अदरवाईज मी त्याची एक वेळ ठरवून दिलेली आहे स्पेसिफिक 5 to 6 आणि 6 वाजतानंतर मग तो खेळायला जातो. आणि ते एक्झाम आहे तर मग कधीही उठसूट बुक काढणं, अर्धा तास अभ्यास करणं असं चालू असतं. आता त्याच्यासाठी तर ते तळून दिलं होतं आणि आमच्यासाठी मस्त असे पापड भाजून घेतले. त्यानंतर जेवण घेतलं आणि आज मी मुद्दामच एवढी जास्त खिचडी लावली आहे ना, म्हणजे उद्या नाश्त्यासाठी भरपूर अशी खिचडी उरली पाहिजे. खूप दिवस झाले ती फोडणीची खिचडीचा नाश्ताच केला नव्हता. मला आठवतं अक्षरशः त्या खिचडीसाठी ना आम्ही लहानपणी भांडायचो. म्हणजे पोळीचा चिवडा म्हणा, पोळीचा कुस्कुरा म्हणा किंवा ही फोडणीची खिचडी डब्यात पण मी खूप वेळा नेली आहे आणि नाश्त्यामध्ये सुद्धा आम्हाला लहानपणी जशी आवडायची तशीच आता सगळ्यांना ती आवडते, म्हणून भरपूर अशी केली आहे. उद्याचा नाश्ताही त्यात होऊन जाईल. आणि त्यानंतर हे जे
हे जे इडली बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजत टाकले होते ना, त्याचं असं बॅटर करून घेतलं. आणि आज रियांशचा पूर्ण अभ्यास ना, म्हणजे जास्तीत जास्त अभ्यास अश्विनने घेतला. तसंही इंग्लिश कम्प्युटर असलं की मी ते अश्विनकडे देत असते. माझ्यापेक्षा जास्त ते या 2 सब्जेक्टचा चांगला अभ्यास घेऊ शकतात. तर बघा, असा गेला आजचा माझा सकाळपासूनचा दिवस. मी सकाळी बोलले होते की माझी उठल्यानंतर ना काही करायची इच्छा नव्हती, पण मनात आलं आणि त्यानंतर मग सगळंच व्यवस्थित झालं. आणि म्हणूनच आता व्हिडिओच्या शेवटी मी हेच म्हणेल की मन उदास वाटणे, निगेटिव्ह वाटणे ह्याची ना वेगवेगळी कारणं जरी असली तरी आपल्या मनावरती खूप खोल परिणाम करतात. त्यामुळे यावर दुर्लक्ष करू नका, त्यावर उपाय शोधणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या सवयी, आत्मविश्वास, विश्रांती, स्वतःवरचं प्रेम या सगळ्या गोष्टींमुळे पॉझिटिव्हिटी वाढू शकते. आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं असं जर वाटत असेल ना, तर आपल्या मनाची काळजी घेणं ही फक्त आणि फक्त आपली जबाबदारी आहे आणि त्यावर काम करत राहा, एवढंच मी म्हणेल. तर चला, असा संपवला आज आम्ही आमचा दिवस. त्यानंतर थोडंसं वॉकला जाणार आहे, म्हणून व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.